ए बा त्या वावरात हे गवत किती झालं का, काही निंद गिन्न आहे की नाही बा, काही वाईगी मारणं बाबा, नाही पडीत वावर. काय करू गोळ्या, होत नाही ना आता, खुरपूही हाती धरले जात नाही, हात खल हालतात, काय करू. आता कसं आहे, जीवाचा आटापिटा करून राहिलो गोळ्या, आता गवत निघूनच राहिलं, आता किती निंदू मी, सांग ना तू. आणि वाईले गेलं तर जोडी भेटून नाही राहिली. काल मागे उडी विचार करून राहिला, औषध घेऊन ये ना फवारायची डायरेक्ट, रांडा पाण्याचा मिरा एकात रांडा शिपून दळाल कनी, हे गवत साला मरून जाते मग. पीक गेले की माय, पीक गेले की मग काय खाऊ, काय खाऊ, गोटे खाऊ काय, काही वेळा माणूस असं तुझं फवाऱ्याला लावून राहिला मला. बा पीक नाही जातणार, पीक नाही जातणार, तर फवाऱ्यानं लोक फवारूनच राहिले, निंद्या नाही कोण नाही लागून राहिलं, रोजगाऱ्या महाग झाल्या आता, बाया भेटून नाही राहिल्या. औषध घेऊन येईन फवारून टाक, डोक्याला ताप घेऊन. आता आपल्याला औषधीतलं काही समजत नाही गड्या, फवारताही येत नाही, एवढा पंप घेऊन कुकडे फिरू मी, सांग ना तू, जमत नाही ना आता. का नाही काय हेंबाळा, अरे मजूर सांगायचा बाबा, 300 रुपये रोज त्याला द्यायचा, फवारून घ्यायचं वावर, हे कदलोक झटके घेशील तू निंद्याचे, हे पुरत नाही आता, निंद्या फिंद्याले फवाऱ्याला पुरते वावर. बुडे आला गड्या घंट्या, तू त्या बुड्या फवारून देतो बरं वावर, फवाऱ्या मग तू काय बुडे आहे का, कान उघडे करून आहे का. काय म्हणणं आहे तू आता, काय म्हणतो. तुमच्या पोराला समजून सांगा त्या शिवल्याले, कसं मा घरात बोटा घालून आला तो, घेणं देणं अगो कामं करून आला तो, जरासं कसं त्याला माणूस की समजून सांगा, नाही तर मग कसं मी मारीन द्यायला बरं, धुपूट पाळीन द्यायचं. केलं बाबा येता ना, काय केलं बा गंठन, काय केलं माझं बा, फवाऱ्याचा इशी चालू होता, हे तिसरं चालू म्हणतात, काय आहे बाबा आता भानगड रे बाबा हे. तुमच्या पोराला जसं समजून सांगा तुम्ही, असं मा बायकोले कामाला चाल म्हणते बा तो, काल नाही मा बायकोले कामाला तिकडे तो घेणं देणं, तो साऱ्या गावात आगाऊ आहे तुमचा पोरगा, कसं त्याला समजून सांगा माणूस की मा घरी आला नाही पाहिजे तो आता. पण तू कोणाला सांगून राहिला बा, तो मा ऐकणार आहे का, तो मला सवय खत नाही बा, तो मास्तर ढुंगणारला आता मारेला त्यानं, पण तू मा ऐकणार आहे का, तू पाय बा काय तर, त्याला मार झोळ काही कर तू, आपल्याला सांगू नको रे बा ते, तू तो काय तर निपड बापा ते. गंठ्याला कोणी कोणाला कामाला सांगते, आता तुम्ही दोघं नवरा बायको कामाला जाता, आता शिवलाला सांगितलं अशी, आता सांगितलं कामाला तर काय झालं, आता काय का भांडणाचं काम आहे का. पण घरातले लोक आम्हाला दोघं नवरा बायकोला कामाला सांगतात ना, हा शिवल्या फक्त मा बायकोला एकटी लिहून आला कामाले, आणि वरून काय म्हणते, बाई आज 150 रुपये रोज आहे, तुला 500 रुपये रोज देतो म्हणते, चाल म्हणते मा कामाले, 500 काळजी देतो तो, 500 काळजी देते मा बायकोले. शिवल्या 500 रुपये रोज देते त्या बायकोले, मा बायकोले त्यानं 500 रुपये रोज केला का भूल, सांगा आता, म्हणजे अगो कामात की नाही. तू अटी कोण टंग करून राहिला, तू जाय ना त्या घरी जाय ना, थोडीसा काय तर पाय, तू काय तर भानगड, ठीक आहे आमचं डोकं खाऊन राहिला, घेणं देणं, आम्ही आमच्या परिचय नाही जा बा, हे वा निंदाने जाऊन राहिला आमच्या यानं, फवाराची लाईन लावून राहिलो आम्ही, आणि तू आला कीर्तन सांगत आम्हाला, तू येईन त्याचा आहे तर निपट तू. कसं तुमच्या कानाला टाका बा, नाही तर मग तुम्ही म्हणसान का घंट्यातून आम्हाला सांगितलंही नाही बा, पोराला मारलं तू, असं नाही व्हायला पाहिजे ना, म्हणून कसं तुम्हाला सांगायला आलो बा, तुम्ही कसं त्याचे बाप, म्हटलं नाही पाहिजे तुम्ही मला. काहीच म्हणत नाही भाऊ, त्याला मार तू तोड काही कर तू, मले काही सांगू नको तू तू पाय काय आहे भानगड, जाय होय तू. झालं मग, आज कार्यक्रम आहे त्याचा, टेन्शन नाही घे तुम्ही, कार्यक्रम आहे त्याचा आज. लेखा असं कोण म्हटलं तू लेखा, मोडून टाकता नटीचा आज काय आता, एवढं तेवढं होतच राहायचे नाही ना, पण दुसरी लेख बाय ते आपली लेख बाय लेखा, 500 रुपये रोज म्हणून राहिला, म्हणजे काचे म्हणून राहिला 500 रुपये त्या बहिली, काचे म्हणून राहिला सांग मला. म्हटलं अशी ना जास्त पैसे झाले दाटले त्या शिवल्याचं, म्हणून त्यांनी देत अशी 500 रुपये रोज. तो मापोऱ्या अनुभव जा शिवल्या, खाऊ दे द्यायला झपकी, टेन्शन न घेऊ तू बी, बायले 500 रुपये रोज काय झाली तू साया. अर्चे इकडे तू, इकडे लवकर इकडे तू, लवकर ये, सांगून तुला आवाज देऊन राहिलो, लवकर ये. मायबे माणूस आता बयकला, काही खरं नाही आता. अर्चे गेली तू कामातून आता, या घोटानं आग लावली हो मायबे. आली ना, तोंड नका वाचू ना, एवढं तोंड वाचायचं काय काम आहे. येतो की लवकर. काय तोंड वाचून राहिले, अदलो मोठी प्रेमाने बोलत जा बापा, आणि आता अरे ड्रायव्हर आले काय. हो बबन्या काल आलता आपल्या घरी, काय आलता तो, मी घरी नसताना तो आलता कसा काय म्हणे तो, काय म्हणे तो. काय आले म्हणजे तुम्हाला पाहायला आलता तो, आता तुम्ही नव्हते, मग बसला 10 मिनिटं, बसला गप्पा मारत, मग काय झालं आता. तू मले काय शमळा समजून राहिली का, अरे मला तो रस्त्याने भेटला ना, आमच्या गप्पा गोष्टी झाल्या ना, तो घरी कसा का आलता, काहीतरी दुसरं काळा वेर आहे, तू सांगून नाही राहिली मले, काहीतरी आहे शिजून राहिली खिचडी काहीतरी, लवकर खरं खरं बोल बरं अर्ची, तू खरं खरं बोल बरं, हे कसं भांडं फोडल्याशिवाय राहणार नाही बरं मी. म्हणजे तुम्ही मला का पागल समजून राहिले काय, पागल समजून राहिले का मला, मी जे आहे ते सांगून राहिली ना, तुम्हाला पायात आलता तो अटी बबने, मग तुम्ही
लय खेप येतात. मग लय बसतात आपल्यासाठी 1-1 घंटा, अर्धा घंटा. आणि मला 10 रुपये बी देतात. हा, दुकानात जायला लावतात, काही खायला प्यायला देतात. हा, पैसे देतात बाबा मला बबन काका. चबड्या बंद कर ना तू येतो. शिल्लक भाजून राहिला का जास्त? पाऊस ना, सांग अजून देतो तुला 10 रुपये देतो दुकानात जायला. सांग कधी कधी येते तो बबण्या अटीसा. हा, किती बसते अटीसा? सांग काय करते तो बबण्या अटीसा येऊ? सांग लोक, सांग लोक. हो बाबा, बबन काका आले मला झटकन 10 रुपये देते काढून. मग पटकन दुकानात जातो मी, थांबत नाही अटीसा. पण तिकून ये मी दुकानात येत अदलं बी बसेलच असते बबन काका अटीसा. हा, मग काय करते काय म्हणले माहित बा, म्हणले माहित. हे पोरग निवड चबरा आहे ना बापा. तुम्ही काय ऐकून राहिले त्याच्या म्हटलं? त्याच्याला पटून राहिले का तुम्हाला? पोरग नाही चबर, तू चबरी आहेस, तू बावन आहेस. हा, बबन्या मा पीठपीची येते का आले मा घरी. मले तिकडे तो त्या चौकात भेटला नसता तर मी म्हटलं असतं गेले तो मला पाहायला आला. पण तो चौकात आम्ही गप्पा मारल्या, गोष्टी केल्या. आणि तो घरी आला. काले आला मग तो घरी? माणसाला शकीनच ना. हा, घरी काले आला तो? काही आहे का तू येईन त्याचं? तुमची की नाही जशी वय होऊन राहिली की नाही तशी तुमची बुद्धी चवून राहिली. बरोबर आहे ना तुमचं? बरोबर आहे ना. तुम्ही तसे आहे ना म्हणून तुमच्या मनात तशी शक येऊन राहिले ना. तुम्ही तिकडे बाहेर गुलछर्रे उडत असाल ना म्हणून तुम्हाला असं वाटतं की आपली बायको बी घरी असंच करते. तू मला शिकू नको तू. हा, मा मनात कोणता शक आणि कोणतं काय? तो बबण्या कासाठी येते हे सांग तू मला पहिले. हा, घुसण्या काही खोटाने बोलून राहिला मा पोरगा. खरं बोलून राहिला तो. काल येत असते तो बबण्या आणि काल बसते 1 घंटा. सांगतो लवकर काय आहे तर. भानगड सांग लवकर काय आहे तर. ऐकून राहिला माणूस. काय घुसण्या निघून लवकर. शिल्लकपणा करून राहिला, चबरून राहिला जास्त. निघून लवकर. घुसण्या बरोबर बोलून राहिला. तू काय त्याला धमक्या देऊन राहिली? निघटून काय म्हणून राहिली होते? हा, तुझ्या काहीतरी हा म्हणून त्याला म्हणून राहिली तू, धमक्या देऊन राहिली त्या पोराले. हा, उशा पोराला धमक्या देता तू? आज वाटते की तुला काही बोलेन का तो? मनात येईन ते बोलेन का? मग मी काहीच बोललो नाही का त्याला? तिथं नाव आहे बाबा. थांब तू, आता काहीच बोलत नाही मी. आता चुपचाप राह तुम्ही. थांबतो जरासं. हा, शांतता ठेव तू जराशी. पाहतो ना आता काय आहे तो बजेट. थांब तू. आली तुझे दिवस भरत आता. मग चुपचापच राहायचं ना. जास्त फळफळ नाही करायचं काही. घरी आले की माणूस म्हणते हाच काही निरक्षकेला माणूस झाला माय बाई हा. तुम्ही तिकडे कांदा काढता, बायाले फिरवता आणि तुम्हाला काय वाटते की मी बी तशीच आहे? जो माणूस जसा असते की नाही त्या माणसाला तसंच दिसत असते म्हटलं, माहित आहे का? हो, आता बडबड करू नको तू. जाय भाई, लवकर जाय इथून. लोक खाऊ नको. हा, काय तुम्ही काय तर पाहतो. आता कोण जाय म्हणून राहिले? नाहीतर काय का थांबायला आली का मी आता? कोण राहील तुमच्या थुत्राजवळ उभं? थांब त्या बजेट बसवतोच ना. थांब आता. या बबण्या पत्त्यावर राह तुम्ही. काय करते काय नाही पाहतोच ना मी. आता रंगे हातच पकडतो नाही येईल. बुजण्या लक्ष ठेव यार. हा बाबू, घराबाहेर नाही जायचं. 100ची नोट देत तुले. हा बाबा, 100 दिले ना तर 24 तास पारा ठेवतो मी. तर शाळेत जात मी मग. हा, 24 तासासाठीच पोंगेन बिस्किट खाणं चालून तसं राखण करणं चालू. हो बाबू, शाळेत जाऊ नको. यायच्यावर लक्ष ठेव. हा, काय करतात काय नाही. मी आलोच गातो. हा बाबा. हा आला आता हा बघणे. याला आता कसं प्रेमाने विचारायला लागेल. असं डायरेक्ट आपण म्हटलं तर कसं सांगणार नाही तो काही. प्रेमाने घ्यायला लागेल आता. ये रे तू, ये ना. तेच वाट पाहिजे चालू आहे ना ती. ये का गेले का तू वावरात? तुला काय सांगाल ते मी वावरात जातो म्हणून? हा, ते जेवढे 2 तास निघून टाकतो घरी नेटचे. घरी काय करून राहिली तू? हा ना मी वावरात जातो ना निंद्याले. तू गोसासारखा फिरणं गावात. ते काय पद्धत आहे बोलायची? तू कोणाशी बोलून राहिली? हा, त्या बापाशी बोलून राहिली त्या भावाशी बोलून राहिली तू? अरे नवरा आहो ना मी. हा, हे आर्यन कार्य भाषा आहे का? हे शुकला तुला त्या माझ्या बापानं. बस पद्धत नाही काढायची. माहित आहे कोणासोबत बोलून राहिली तर. आज कोण इंजन गरम मार गडा. काय झालं कसं? काय झालं बा रे? हो, एवढी तर गरम होत नाही बा. हे तर आज तर लस तपेल गाडी तर. चल, भाकर इकडे झाली चिंत लवकर बांध आपली भाकर आणि चाल दोघे जण वावरात जाऊ आपण. ते धुरे नेटचे 2 तास निघून टाकू. ते भाकरचं जाऊ द्या तिकडे. आपल्या दोघांनी पहिले दवाखान्यात जाणार आता. हे काय आहे नवीन दवाखान्यात? काय आहे दवाखान्यात तुले? दवाखान्यात काय झालं तुले? काय डोकं दुखून राहिले, पाय दुखून राहिले? हातपाय काय आले बापा दुखतील माय. अदलोक नाही हातपाय दुखले ना आता काय दुखतील? मला लेकरासाठी दवाखान्यात जाणार आहे. लेकर नाही होऊन राहिले मला. कोण घातलं त्या डोक्यात खूळ? हा, दवाखान्यात जाऊन लेकर होत असतात काय लोकांनी? हे काही नाही. चल वावरात जाणार आहे आपल्याला. चल, दवाखाना भावखाना काही नाही तर कुठे होत असतात लेकर? दवाखान्यात जाऊन नाही होत तर मग कुठे होतात? तू विचारू कुकडे होतात तर. हा, जाय चांगलं तेवढं काम कर. हो ना, बरोबर आहे ना तुमचं. तुम्हालाच लेकरं पाहिजेत नाही ना म्हणून तर तुमचा कसा घराला पाय टेकत नाही ना.
काय लावलं तू ना? हा दिवस रात तर घरीच असतो मी. कुठे जात असतो मी? बापा कुठे घरी असता बापा तुम्ही? हा कधी घरी असता? रात झाली की तर बापा निरापीन पायता कुकडे मुकडे. हा पायता जाते तुम्हाला. म्हणता मी रात दिवसा घरीच असतो. आम्हाला तर काही दिसत नाही बापा. दे बरं त्याचा तो विषय सोडून देतो. हा नाही होत आपल्याला लेकरं. नाही होत ना. जाऊ दे. नाही होत तर नाही होत. चल आपलं काम करू आपण. हो ना तुमचे 4-5 लेकरं गावात फिरत असतील ना. मग घरच्या बायकोले का आले लेकरं पाहिजे? आता गेले सन ना तुम्ही. आले सन ना फिरून. भेटले की नाही बापा तिले? आले सन ना मजा मारून. झाली शी ना थंडी आता. हे कोणा आग लावली रे बाबा घरात आता? नेले कसं माहिती? नक्की कोणतरी भांडं फोडलं ठिसा. हो काहीतरी गेम झाला गळा म्हणून ते फडफड करून आली आज जास्त. बोलून काय राहिली तू? काय बोलून काय राहिली तू? कोकडे गेले तुम्ही भेटेल पण त्याशिवाय दुसरं कोणी नाही बापा. आता तुला लेकर होणार मी काय करू? त्याचा मा काय दोष आहे का आता? नाही तुमच्यात दोष नाही ना काही. मायात दोष आहे ना. मग मायातच दोष आहे ना. जाता बाहेर तोंड मारून येता आणि मग म्हणता की बायकोत दोष आहे. मायात काही दोष नाही. कुकडच्या कुकडे सबरू नको. कुकडे जातात काय जातात हे काय शिल्लकपणा होऊन राहिली? आज लग मी कुठे गेलो नाही. तुला माहित नाही का कुठे जात नाही म्हणून मी? मग तुमचं संध्याकाळ झाली की घरी बुड काऊन नाही टेकत बा? घराला पाय काऊन नाही टेकत? मग उठले की सुटले घराच्या बाहेर. उठले की सुटले घराच्या बाहेर. म्हणून तर मला लेकरं नाही होऊन राहिले की नाही? म्हणून तर मला लेकरं नाही होऊन राहिले ना. तो शिल्लकपणा करू नको. मा डोकसा खाऊ नको तो. चालला जाईन मी पटकन. मा डोकसा खाशीन तो किरकिर लावशील ना मागत फेकते टप्पर. मग तुम्हाला फक्त बहानाच पाहिजेत ना. तुम्हाला पयालेच पाहिजेत ना. मी जर असं काही म्हटलं की मग चाललो मी अटून. बरोबर आहे तुमचं. तुझ्या शिकोरी तू काहीच कामाची नाही म्हणून तुला लेकरं नाही होऊन राहिले. अशी टंग करतो तू माभावती. माणसाचं कसं लेकरं पाहिजे माणसा घरात शांतता पाहिजे. अशी कसं भांडणं नाही पाहिजे. भांडणं असली की लेकरं होत नाहीत काही. काही करा काही झक मारा. मग जाय तू मा डोकसं खाऊ नको. चाललो मी. चालला ना माणूस आता पाय लावून. भेटायला चालला वाटते तिला आता. शिन कोणती त्याची तर थांब बाबू बबने. मी बी तुझ्या पत्यावरच आव ना. तू कोणती आता पाहतोस ना. आता थांब तू. बापा मला बायकोला कोण सांगितलं रे बापा? बायकोला कोण कशी खबर गेली सायाची? कोण आहे तेल टाकणारा? ती जाता बरोबर ते टंग करून राहिली. घड्यासारखी नाचून राहिली बा. हे तेल कोण टाकलं माझ्या घरी? कोण आहे तो सांगणारा भामटा? काय माहित काय या माऊलीत नशीन टाकलं ते. माऊलीचं कसं करडणे लावला मी आरचीकडे. याचीच जीवार येईल होती. म्हणेन मग लय वरचीकडे माझी सेटिंग ला. सेटिंग लावली नाही त्यानं बरोबर मा घरी चाबी फिरवली. आता हाच आहे तो. मला याच्यावरच डाऊट आहे. आता यानं मा घरी तेल टाकलं तर इकडे या शिवल्याला सांगा यानं. याची दुखीला एक तर गाण. यानंच काहीतरी केलं असेल. ही याची थंडकून राहिली ना. याला भेटून नाही राहिलं ना खायला. म्हणून इकडे तिकडे कसं तोंड मारून राहिला. तिला फोन लावून पाहू काय चालू आहे काय नाही तिचं. काय पोझिशन आहे तिकडे मग माहीत पडते आपल्याला. विचारू गेले तिचं कापते मोठं चित्तर आणि त्याच्यात मोबाईल असते ते गेम खेळत राहते त्याच्यात. काय पबजी कोणता गेम आहे? दिवसभर पोऱ्याचाच मोबाईल असते त्याच्यातून असा. काय तर मग बबनचा फोन आला बापांना सांगा शिवलाले. ते काय खरं आहे कापट्याचं काही सांगतात नाही. 10 रुपये दिले कुकडे भाजरते ते. पैशाला लालची आहे ते दुकानाला लालची. त्याला मोठा जीव घेते माया आता. वळणा इरत झाली आता काय करावं. तरी जाऊ दे आता लावतो मी फोन सांगायला. पाहतो काय म्हणते अर्चित. लावतो दादीला फोन. बबन बोल ना. अरे बाबा अर्चना मला वाटलं त्या पोराचाच फोन आहे का बा. भेट लावला मी फोन. लोक मग काट्याजवळच फोन होता ना. आताच घेतला मी त्याच्याजवळचा फोन. बोला ना काय म्हणत होते सांगा. अर्चना काय सुसून नाही राहिलं बा. मा घरी मा बायकोला कोणतरी पिन मारली बा. ते टंग करून राहिले बा. आताच घोड्यासारखे नाचे बापा. चालला आला बा इकडे. आता कोपऱ्यात बसेला आहे तिचा. काय करा काय मला सुसून नाही राहिलं. तिला कसं माहित पडलं काय माहित. काय म्हणून राहिले तुम्ही? तुमच्या बायकोला कोणा सांगला बाबा? काय माहित बा कोण मारली पिन तर मला काही समजून नाही राहिलं बा. ना एवढी घोड्यासारखी खोदीच ना ते. जाता बरोबरच तिनं मग कसं आळे हातानं घेतलं मला. काय कुकडे गेलते काय गेलते. मला लेकरने होऊन राहिले तुम्ही काय करून राहिले दवाखान्यात नाही. आम्हाला झाली सुरू. तुम्ही बाहेर तोंड मारता म्हणे. आणि म्हणून मला लेकरं नाही होऊन राहिले म्हणे. काही ना काही कसं कोणीतरी सांगितलं दिले. बाबा एवढं काय टेन्शन घ्या लागते. टेन्शन नका घेऊ तुम्ही एवढं. काही करत नाही तुमची बायको. बोलीन फक्त. बाकी काय करीन याच्यावर काही नाही होत. ना बा पण माझी जीव घेऊन राहिला बा आता. तिला कसंच काय माहित पडलं. कोण सांगितलं काय माहित बा आता. कोण तेल टाकलं तर काय मला काही सुचून नाही राहिलं ना आता.
सारे माय मंत्रबोध झाले बाबा. हे तर बाबा सारे हे भेद केलं बाबा. पहिलेच तर काढा मी. तुमच्या घरी आलं तुम्हाला काय दाखे म्हटलं की मी कोणी आहे का बा, कोणी आहे का बा, शिवलाल आहे का, माझी उभीचे ना असं आपण कधी जिंदगीत करेल नाही का. आता कसं बाबा तुम्ही ना कसं समोरून म्हटलं म्हणून मी केलं, नाही तर मग काही माहिती इच्छा नव्हती बा. बापा बाबा तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. काही करत नाही ना तुमची बायको, आणि तुम्ही एवढे भिवून कार राहिले बरं. भ्याचं काही कारण नाही ना. म्हणतो बाबा अर्चना भ्याचं काम नाही. माय मंत्र बोध झाले नाडी सारे. माझ्या घरी माहित पडून राहिलं नाही हे. बापा बाबा मी बाईचे जात असल्यावर भिवून नाही राहिले, तुम्ही काय भिवून राहिले बापा एवढं तुमच्या बायकोले. माणूस असल्यावर एवढे काय भिवून राहिले बरं. भ्याचं काही कारणच नाही ना. तुम्हाला किती खेप सांगू मी की भिवू नका बा, भिवू नका बा. पहिल्यापासून सांगत आली ना मी. नाही ना पण अर्चना तसं नाही ना. माय बायकोले काय ना काही माहित पडलं ना, म्हणून तर ती अशी घोड्यासारखी कुदून राहिली ना, टंग टंग नाचली ना ती मला डोक्षा. आखरी शेवटी बाबा कावलं चालला आलो मी. तुम्ही काही भिवू नका तुमच्या बायकोले. आता मा घरी का माहित नाही पडलं का बापा. मा नवरा बी मा शक करून राहिला ना. आता तुम्हाला काय सांगू मी तर मा नवऱ्याला मग जराशी काही दबून नाही राहिली. तुम्हीच काले भेटा तुमच्या बायकोले. तुम्ही नका भिवू तुमच्या बायकोले. भेलं की नाही तू जास्त शक वाढत जाते. मग भिवू नका तुम्ही त्याच्यासाठी. अर्चना तू डरपोक नाही आहेस. तू आहेस बापा धट. तू काय कोणाला भेट नाही, पण माझी टर फाटते ना. माझी बायको उभी आडीच कुदते ना. काय करू म्हणजे काही सुसून नाही राहिलं बा. हा भामटा कोण आहे काय माहित, तेल टाकणार. माझ्या घरी कोण पिन मारली काय माहित बा. बापा मा नवऱ्याला माहित पडून मी एवढं टेन्शन नाही घेऊन राहिली बापा बाईची जात असून, आणि तुम्ही माणसाची जात असून एवढे भिवून राहिले बापा तुमच्या बायकोले. भ्याचं काही कारणच नाही ना. उभी आडवी कुदते तर कुदू द्या तुमची बायको. तुम्हाला काय एवढं टेन्शन घ्या लागते. तर तो विषय सोडा बरं. आता बोलू नका त्या विषयात. आणि जरासं कसं शांतता धरा, जराशी मन शांत करा तुमचं जरासं. आणि तोच तो विचार काही मनात आणू नका आता. तुला माहित पडलं काय? मा नाव माहित पडलं का काही? पडलं का मामा नाव माहित पडलं का काही? माबद्दल आहे का काही? काले मानवऱ्याचं टेन्शन घेऊन राहिले हो बाबा. मी हाव नाटी निपटले. तुमचं नाव नाही येऊ देत मी. टेन्शन नका घेऊ तुम्ही. भिवू नका फक्त. माहित आता हातभर फाटेला आहे. काय करा हे बाई म्हणते भिवू नका. इकडे शिवलेली माहित पडलं, इकडे मा बायकोला माहित पडलं. कोण हा पिन मारणारा ना? हा पिन मारणारा कोण आहे, कोण सांगणार आहे? हा पहिले पाहा लागतात आपल्याला. याले कसं याले बत्ती द्यास लागतात आपल्याला दोघे मिळून. ते मगची मग पाहू. आता जराशी शांतता धरा बरं तुम्ही. एवढी घाई गडबड नका करू. आता कसं आहे घाई गडबड केली की नाही आपण हाती पडू बरं. त्याच्यासाठी कसं धट राहा तुम्ही आता. आणि मनात काही विचार आणू नका. आणि तोच तो काही असं जप करू नका आता. नाही मी आता काही टेन्शन घेत नाही. पण अर्चना पाहिजे बरं बाबा. मा भोवती नाही आलं पाहिजे काही. कसं माझ्या भांडणं होत नाहीत बरं. मी कसं भांडणं पाहणारा माणूस आहे. माझ्या भांडणं होत नाहीत बाबा. पाहिजे फक्त मा अंगलं देऊ नको देतो. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी तुमचं नाव नाही येऊ देत. काही जर माहित पडलं माय तरी तुमचं नाव नाही येऊ देत. बस घेऊ नका फक्त. ठेवतो मग फोन ठेवतो. ठेवा आता. पहिले हे मले माय काट्ट झपका लागेल. याच्या बापाजवळ चुगल्या लावून राहिला ना. भांडं फुटीन हे कदाचित. तो जर जास्त शिल्लकचा भरला तर मला तर वाटते या माया काट्यानंच माजून केलं असेल तिकडे. त्यानं तर नशीन सांगलं या बबण्याच्या बायकोले. तर आपण बबण्याला भरोसा दिला बापा. बबण्याला तर सांगलं भिवू नको म्हणून. पण आता आपलं पाहा लागेल ना. चल आता मला पहिले ते काट्ट पाहू दे कुकडे आहे तर. शिल्लक चबरून राहिले आणि ते जास्त त्याचा हात पाहा लागेल आता. भुसण्या जास्त शिल्लक चबरून राहिला ना आता. त्याचा पिशार काढतोच मी आज आता. पैसे देऊन घेऊन हा भुसण्या साला माजून करते. काही सांगायची गरज आहे का त्याच्या बापाले. हा आलता आणि तो आलता. पण भलतच चबर पोरगा आहे बापासारखंच. भुसण्या चल अंगणातच नसतो बसे. आता बापाने 100 रुपये दिले. आता काही माहिती खात असेल ना तो पोंगे मोंगे बिस्किट. चल आता त्याचा पिशारच काढतो. हे वरची तर बाजाराशी की भेटणे वाशिवलेली बायको लय डेरिंग बाजबाई आहे बा. माहीत फाटून राहिली हातभर. आता हिचं हे सांभाळून घेते. आता मा मला पाहा लागेल. पहिले त्या मावल्याला पकडा लागेल मला. त्याच्या कानपट्ट्यात 2-4 मारा लागतील. त्याला विचार लागेल हरामखोराला. या हरामखोरानं माऊलीनं हे आग लावली ना मा घरी. याले मी अडचीतून नेलं नाही ना म्हणून यानं तेल टाकलं. याले पहिले पाहा लागेल मला. आता पहिले याचा बजेट बसा लागेल आणि मग पुढचं काय तर पाहू. दादा दिसला की असा सोतो तुम्ही त्याले विचारच नाही करत. धड विचार त्याचा. बस झाला त्याचा लाड डुकराचा. अगो वान साया जातो. त्यानंच केलं ना हे सारं. त्यानं शिजवलं हे.
चाल बबन्या, चाल लवकर आता. पहिले त्याला गावात झांबल कोकड्या कोणा कोपऱ्यात बसला तर भाड खावता. हा, पहिले कसं याले झपके मार सायाले मावलेले, हो कबलो सायाले. बायकोले काही माहिती सांगते का? काय तर लेकरं नाही होत, फला नाही होत. इकडे तोंड मारून आला मावले बबर, तिकडे तोंड मारून आला मावले. तुला जास्त चबरेपणा येते का रे? हा, चालतो तुला हिसका दाखवतो आता. बबन्या तुला काय जास्त सोपी वाटून राहिला का मावली? थांबतो त्या बजेट नाही बसवला तर मग म्हणतो का आई बबन्या नाही. मग चाल आता तुला दाखवतोस मी, हिसका दाखवतोस ना माया तुला. हा, दाखवतोस. घरी कसा आगला होता बाबू तर पाहतोच नाही मी, पाहतोस. तू पुरी जिरवतो मी आता. बस झालं तुझ्या नाटक आता, बस झाली. बायकोले काही माहिती सांगतं काय? मला अफला आहे की? हा, थांबतो. तुला जर काही हिसका इंजनच नाही केला तर मग म्हणतो तू थांब, तुला फसवतोच ना मी आता. थांबतो तुले अडचीतच दाखवतो, डायरेक्ट तुझ्या शूटिंगच काढतो आता. बबण्याचा दात खाऊन येऊन राहिला बा, इकडे येऊन राहिला, पळत येऊन राहिला. दिसलं वाटते मी आले, दिसलं रे भाऊ. याच्या बायकोन केलं वाटते माझून भाऊ घरी. हा, याच्या बायकोन सांगितलं वाटते माझ्या नाव भाऊ, म्हणून तर हा चौथा येऊन राहिला. पै लवकर माऊली उठून आता, याच्या हात नको लागू बाबा. थांब ना रे कुकडे, चालला रे माऊली, थांब ना. हात आवाज देऊन राहिला, चालू पहिलं लवकर की नाही थांबता की नाही आमट्या, थांब ना. बरं काय बाबा, काय आवाज देऊन राहिला का रे? पाहून बा आमट्या गिमट्या करून राहिला रे बा तू. हा, काय झालं बा? त्या कसं कानाचा माप घेऊन सांगा लागते रे तुले. हा, आमट्या गिमट्या सांगा लागतील तुले. हा, झाल्या चुगले झालं रे बा. काऊन एवढा तू गरम होऊन राहिला बा? म्या काय केलं रे बा? हा, काय केलं म्या? कोणते तू किडी कापले बापा? साधून राहिला तू मले, भामट्या गिमट्या करून राहिला बाबा. म्या कोणत्या चुगल्या झाल्या बा? चुगल्यान गिगल्या करून राहिला तुझं. ते कसं कनेक्शन नाही भेटलं बाबू माऊली, तुझी गाण जाईल ना. हा, तुला जाऊन मा बायकोला सांगितलं की बबन्या तिकडे लफडा चालू आहे म्हणून. काही अगो कामं करायची गरज होती का तुले? अरे होता बऱ्या मानाच्या. अरे बबन्या एवढा विश्वास करत नाही तू मावर. अबे मी सांगणार माणूस दिसलो का तुले? लेका जराशी गोट नाही लीक करत मी, पण तू म्हणतं सांगितलं आणि ती बी त्या बायकोले. मला का पागल कुत्र्यानं चावलं का? मी त्या बायकोला सांगायला जाऊ आणि ते बी लफलं. काय लेका काय शेक करून राहिला बा तू मावर? खरा बोल ना हराम, खरा बोल ना, खोटा नको बोलू ना. बाई नसलं तरी मरशील नाही तर. मा बायकोनं मा तोंडावर सांगितलं डायरेक्ट की मला माऊलीने सांगितलं म्हणून. हा, की तुमचं कान चालू आहे बाई. माय बायको का मला काय सांगायशिवाय राहते का? बायको खरं सांगितलं सिंगर म्हणाले, खरं सांगितलं सिंगर. आता तर पेचच पडला भाऊ म्हणा की नाही म्हणा बा. त्या बायकोचं माझं दर्शन नाही गळा. मी काल सांगू रे बा, तुझी बायको वाऱ्याला लाता मारून राहिली भाऊ, काहीचं काही जोडून राहिली. तिसऱ्यानंच काही पिन मारली त्या घरी. कसं आपला दोस्तांना सुद्धा नाही दिसत ना लोकायले. हा, म्हणून कसं फूट टाक्याचा कार्यक्रम आहे. हा हा, आपण सोबत राहतो ना. हे तेल टाके कामाचे दोस्ताने ना, तेल टाके कामात. पावली मला काही चिवत्या बोल नको तू. दुसऱ्यानं कोणाने सांगितलं? तूनच पिन मारली माघरी. दुसऱ्याचं नाव नको घेऊ तू. हा, आणि तू हेच ऐकते माई बायको, दुसऱ्याचं ऐकत बी नाही. हा, गावातले किती बंबलले तरी ऐकत नाही माई बायको. गळ्या कुकडच्या कुकडे वाचरू नको गळा. मी काल सांगू बा, सांगा आता. हा, तसंही तू मला जोडणारच होता ना कनेक्शन. आज ना उद्या. मला काय एवढी घाई पडेल होती का बा? मला काय घरी भेटत नाही, मी एवढा तुटे लाव काय? आणि त्या शिवल्या बायको लागू होतं काही लेका काही बोलतो बा तू. लेका कसं लाईन सोडून बोलू नको बा. अरे तुलेच खपलं नाही ना रे माय, म्हणून तुला पिन मारली. मला तू काही शिकू नको बाबू. हा माऊली, मला माहित आहे तू कसं असतं. तू कशी आग झाली भाऊ, आणि तुला जागीच बोट फिरून दिलं. तुला माहित होतं इकडे कसं आपलं जमत नाही आता, तर मी इकडे पिन मारा. याचंही हुकलं पाहिजे ना. तुला कसं मा पोटावर पाय दिला ना. तुला कसं सुद्धा नाही दिसलं माय. काही नको बोलू तू. मला खपलं नाही गिपलं नाही काही म्हणू नको. हा, सांगून राहिलो मी तुले. काल त्या पोटावर पाय देऊ रे. मी काल देऊ त्या पोटावर पाय. तुला चुगल्या काले केल्या? काल शानपणा केला तुला? हा, काले केला शानपणा घेणं त्यानं? मा घरी जाऊन काल सांगितलं तुला अगोपणा काल केला? नाही केल्या गड्या, मी नाही केल्या. मानावर घेऊन फालतू यांना देणं मार आळ घेऊन राहिला तू. हा, मार आळ घेऊन राहिला. काय चालू आहे की लोक इथं? मावर आळ येतं गान मावर असं काय? हे काय आले पा लागेल जा लागेल नोटीस आता. गडे बबन माऊली, अरे काय चालू आहे रे गडे? कोणा आळ घेऊन राहिलो बा कोण? अरे म्हणजे ना काही नाही राजा, अशी मजाक चालू आहे आमची. नाही जोऱ्यात बोलून राहिले म्हणून म्हटलं बा. नाही हो, असं मजाक दुसरं काही नाही. आमच्या पुढे भांडण होत असतात का? तेच म्हटलं बा, मजाक आहे ना बा. खरं नाही ना? खरं काही नाही. चालेल, हराम करा तिकडे. चाल बरं, चाल लवकर चाल लवकर तिकडे. हो चाल. काय झालं ले घ्यायचं रे? मला पाहिलं तिकडे गेली. काय लेखायचं काहीतरी भिरकलं वाटते. काहीतरी आहे यायचं. चला मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा बरं. आता पुढे काय होते ते? माऊली बबनचं काहीतरी झमकलं. फायटिंग होते वाटते यायची पुढे.